श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, आज मी तुम्हाला असं काही सांगणार आहे ज्याचा वापर तुम्ही आयुष्यात केला ना तर तुमच्या आयुष्याचं खूप चांगलं होईल आणि तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस येतील. व्हिडिओ सुरू करण्याआधी मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल त्यांच्या आयुष्यातील सगळे दुःख नष्ट करा, त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यात आनंद व आनंदच द्या. ज्याप्रमाणे कुत्रा आपल्या छोट्याशा आणि वाकड्या शेपटीने आपले गुप्तंगही झाकू शकत नाही आणि अंगावर बसणारा डास मच्छरांनाही उडवू शकत नाही, त्याचप्रमाणे मानवी जीवन हे उद्देशविना निरर्थक आहे. मानवी जीवनात विद्येचं महत्त्व चाणक्याने सांगितले आहे. विद्या माणसाला परमेश्वराने बुद्धीची असामान्य अशी देणगी दिलेली आहे. इतर प्राणीमात्रांना तशी देणगी लाभलेली नाही, परंतु ज्ञान मिळवल्याशिवाय बुद्धीचा विकास होत नाही. विद्येशिवाय माणूस हा एक प्रकारचे सुचत नाही किंवा व्यक्ती म्हणून समाजात मान्यताही मिळत नाही. रस्त्यावर राहणारी अशी माणसे आपण पाहतो आणि पुढे निघून जातो. अशी माणसे त्यांचा त्रास कमी करू शकत नाहीत आणि जीवन जगण्याची कलाही आत्मसात करू शकत नाही. म्हणजे मनुष्य जन्माला येऊनही त्याचा जन्म व्यर्थच जातो. कुत्र्याची शेपूट. कुत्र्याचे वाकडे छोटे शेपूट असून नसल्यासारखेच असतं. माणसाच्या अपेंडिक्सच्या अवयवासारखेच निरुपयोगी असतं. मोठे शेपूट गुप्तांग झाकवायच किंवा डास माशा उडवण्यास तरी कामा येते. विद्यार्जन करून अज्ञानाचा अंधकार दूर करावा. जीवन सफल बनवून जीवन मुक्त व्हावे. वाणी सुचिता, मनाची शुद्धता, इंद्रियावर नियंत्रण, भूतदया, प्रामाणिकपणे अर्जित केलेले धन इत्यादी लक्षणे मोक्ष प्राप्त करण्याच्या व्यक्तीमध्ये दिसून येतात. मोक्षप्राप्त व्यक्तीची लक्षणे चाणक्याने स्पष्ट केली आहेत. शुद्ध वाणी. ज्यांचे मन साफ आहे तो स्पष्ट बोलतो, वाकड्यात शिरत नाही, तिरके बोलत नाही, टोमणे मारून कुणाला दुखवत सुद्धा नाही किंवा असभ्यपणे शिवीगाळही करत नाही. वाणीचे असे पवित्र संत महत्त्वाचे वाणीत प्रत्ययास येते. मनाची शुद्धता. शुद्ध मन असणाऱ्या व्यक्ती कपट करत नाही, त्या प्रामाणिक आणि धीट असतात. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ्या तुला गड्या भीती कशाची, परवा ही कुणाची, असे त्याचे वागणे असते. मनातही ती कुणाविषयी वाईट चिंतित नाहीत. भूतदया. माणूस माणसाला लवकर दया दाखवत नाही, मग पायदळीत उडवल्या जाणारे कीटक व इतर प्राणी पक्षी यांची काय व्यथा. कष्ट करून प्रामाणिकपणे मिळवलेले धन. माणूस मुळात आळशी असतो. कष्ट न करता किंवा आयत्या गोष्टी त्याला पाहिजे असतात. झटपट पैसा किंवा वाम मार्गाने मिळणारा जास्तीचा पैसा चैनीसाठी त्याला हवा असतो. त्यासाठी तो तस्करी भ्रष्टाचारालाही प्रवृत्त होतो. प्रामाणिकपणे गरजेपुरते धन मिळवणाऱ्या व्यक्तीचा विरळाच. अशा व्यक्ती थोड्याच गोडी मानतात. धन हे जीवन जगण्याचे केवळ साधन मानतात. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली लिहायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.